झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापुरातील अनेक रस्त्यांची ही चाळण झाली आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातील या रस्त्यांची दुरुस्ती होणं अपेक्षित होतं, मात्र तसं काहीच झालेलं दिसत नाही। त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावं लागतंय। आणि यात सुस्त कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाला याचं काही सोयसूतक देखील नाही। शिवाजी पूल ते गंगावेश या रस्त्यांवरच्या परिस्थिती संदर्भात आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। आला पावसाळा खड्डे सांभाळून चाला असं म्हणण्याची वेळ कोल्हापुरामध्ये निर्माण झालेली आहे। आपण बघू शकता की कोल्हापूर शहरातल्या सगळ्याच रस्त्यांची अवस्था अशा प्रकारे चाळणीसारखे झालेले आहे। रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। महानगरपालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी या सगळ्या रस्त्यांची डागडुजी किंवा दुरुस्ती करण्याची गरज होती, पण असं काही केलेले दिसत नाहीये। आपण हा जो खड्डा पडलेला आहे शिवाजी पूल तो गंगावेश मार्गावरचा, तर खड्ड्याचं नेमकं किती बाय कितीचा खड्डा आहे ते आपण बघूया। आपण बघू शकताय की हा जो खड्डा आहे तो जवळपास 4 फूट बाय 2 फूटचा दिसतोय। या ठिकाणी अशा प्रकारचे खड्डे ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। 4 फूट बाय 2 फूटचा हा खड्डा आहे आणि याची जर आपण डेप्थ बघितलं तर जवळपास 4 ते 5 इंचाच्या उंचीचा हा खड्डा आहे। त्याच्यामुळं वाहन चालकांना वाहन चालवत असताना अक्षरशः सर्कस करत या ठिकाणी चालवावं लागतंय। पण कोल्हापूर महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्षामुळं नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय। या भागातील नागरिक काय आहेत त्यांना आपण विचारत की नेमकी त्यांची काय अवस्था होते। आता अक्षरशः एवढे खड्डे पडलेले आहेत की सर्कस करत लहान मुलं यात पडतात। वाहन चालक रोज 1-2-3 अपघात तरी होतातच। परंतु कॉर्पोरेशन किंवा कॉर्पोरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी याच्याकडे काहीतरी गांभीर्यानं पाहण्याचा गरज आहे। रोज अपघात होतात पण याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे। या भागातल्या महिला आहेत ज्यांचे मुलं कॉलेजला जातात। आपण त्यांना विचारत की मला सांगा की तुमची मुलं कशा प्रकारे सरकत करत जातात। करत जावं लागतं आणि खड्डे लवकरात लवकर मुजवून रस्ता चांगला करावा। आणखी काही महिला आहेत त्या भागातल्या, आपण त्यांना सुद्धा विचारूयात। मला सांगा कशा प्रकारे रस्त्याची अवस्था झालेली आहे, नगरसेवकांचं लक्ष आहे का? नाही, नगरसेवकांचं लक्षच नाहीये। इकडं गटर नाहीये, पाणी हे गटरातनं जातच नाहीये। गटर तुंबलेलं असतं, रस्ते खाली येतात, गटारीची उंची वाढल्यामुळे रस्त्यावरचा पाण्याचा निचरा अजिबात होत नाही। त्यामुळे रस्त्यामध्ये खूपच खड्डे पडलेले आहेत। आमच्या लहान मुलांना अगदी कसरत करावंच शाळा कॉलेजांना जावं लागतं। कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक असतील किंवा या भागाचे नगरसेवक दिगंबर फराकटे असतील किंवा जे आयुक्त आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या विजयालक्ष्मी बिद्री यांचं पूर्ण लक्ष नसल्यामुळेच कोल्हापूर शहरातल्या या रस्त्यांची अवस्था अशी बिकट झालेली आहे। आता तर प्रशासन डोळे उघडणार आहे की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्ष प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।